Yes, good evening all of you. I hope ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअरली असेल सगळ्यांना. चला जॉईन करा फटाफट. नाव वेलकम बॅक टू राजमित्र आयस ऑनलाईन. आपण आजच्या या सेशनमध्ये इकॉनॉमिक्स जी आपली लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, इकॉनॉमिक्सचं थर्ड लेक्चर बघणार आहे अँड दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. लक्षात ठेवा, आपण एकदम विषयावर कमांड येण्यासाठी आपण या ठिकाणी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे, बरोबर आहे. सो हे कंटेंट्स बुक्स मध्ये नाही भेटत, बिकॉज मी तुमच्यासाठी मेहनत करतोय. वाय? की तुम्हाला विषयावर कमांड येणं गरजेचं आहे. समजते माझं बोलणं? तुम्हाला तुमच्या विषयावर एकदा कमांड आली की मग प्रश्न कसा जरी आला तरी आपल्याकडनं चुकत नाही. ते टेम्पररी तेवढ्यात अभ्यास करून काही अर्थ राहत नाही त्याला. समजतंय? सो नाव एनिवेज आजचे जे लेक्चर असणार आहे त्याचं टायटल असणार आहे, लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही पुस्तक ओपन करून बघा, मार्केटमध्ये अवेलेबल असणार आहे, त्याच्यापैकी आपले कंटेंट नेहमी सरस असणार आहे, गॅरंटेड. नाव लेक्चर नंबर 3 आहे आर्थिक क्रिया आणि गैर आर्थिक क्रिया, बरोबर आहे. सो बेसिक लेवलला मी तुम्हाला एक ग्लान्स देतो, काय म्हणतो आपण इंट्रोडक्शन देतो की हे काय आहे. बघा, आपण ज्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येक कार्य म्हणजेच प्रत्येक क्रिया, म्हणजे प्रत्येक कामाला क्रियाच म्हणतो इकॉनॉमिक्स मध्ये, बरोबर आहे. आपण जे बी काही कार्य करतो त्याच्यापैकी कुठलं ना कुठलं कार्य कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीमध्ये नक्कीच समाविष्ट आहे. मग कोणत्या कॅटेगरी आहेत बघा, एक इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज आणि दुसरं जे आहे नॉन इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज. बघा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर काही जॉब करत असाल तर ती ऍक्टिव्हिटी कशामध्ये येईल? इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीमध्ये, बरोबर आहे. हे एक एक्झाम्पल घ्या. दुसरं एक एक्झाम्पल घ्या. समजा आपल्या घरामध्ये एखादं लहान बाळ असेल, है ना, तर आपण काय करतो, त्याच्यासोबत काही वेळ टाइम स्पेंड करतो. तर या टाइम स्पेंडिंग मधून काही अर्निंग होत आहे का? काही गेनिंग होत आहे का? आपला तुमचा काही प्रॉफिट होतोय का? तर नाही. मग याला काय म्हणायचं? गैर आर्थिक क्रिया. अशा गैर आर्थिक आणि आर्थिक क्रियांनी मिळून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक चक्र काय करत असतं? चालत असतंय. आय होप की तुम्हाला या ठिकाणी मेन मुद्दा जो आहे या ठिकाणी तुम्हाला समजलेला असेल. आजच्या सेशनचं बघा, या ठिकाणी मोटिवेशनल कोट्स काय? कटी हुई टहनियां कहाँ छाव देती है, हद से ज्यादा उम्मीदें हमेशा घाव देती है ना. म्हणजे याचा मतलब काय थोडा, तर याच्यामध्ये काय आहे की जास्त अपेक्षा, जास्त उम्मीद ठेवली की आपल्याला नेहमी काय होतं? या ठिकाणी दुःख होतं. हा त्याचा अर्थ आहे. दिस इज माय बायो ना. आजच्या सेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी काय कव्हर करायचं आहे? ह्युमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे मानवी क्रियाची संकल्पना, आर्थिक क्रिया, गैर आर्थिक क्रिया, दोघांतील फरक काय आहे, त्यानंतर पुन्हा अजून त्याची वैशिष्ट्ये आहेत, निकष आणि सराव क्वेश्चन्स असणार आहेत, राईट. आपण बघूया बेसिक कॉन्सेप्टला. लक्ष द्या, या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय द ह्युमन ऍक्टिव्हिटीज. व्हॉट इज मीन बाय ह्युमन ऍक्टिव्हिटीज, मानवी क्रिया कशाला म्हणतो, हा आपला पहिला काय असणार आहे? कॉन्सेप्ट असणार आहे. कंटेंट तुम्ही नंतर वाचा. पहिलं या ठिकाणी या की इथे तुम्हाला एक इमेज दिसते. लुक ॲट दिस इमेज, है ना, की या इमेज मध्ये आपल्याला काय पाहायला भेटत आहे, बरोबर आहे. सो लुक ॲट दिस इमेज. एक व्यक्ती आहे, हे काय करताय? एक्सरसाइज करताय. एक व्यक्ती आहे, रनिंग करताय. एक व्यक्ती आहे या ठिकाणी काय करतोय? तर या ठिकाणी योगा करतोय. एक मुलगी पण आहे. एक भाईसाहेब या ठिकाणी काय करतोय? तर पुस्तक वाचतोय. तर एक मुलगी काय करते? या ठिकाणी सायकल चालवते. एक मुलगी काहीतरी घेऊन चाललेली आहे आणि एक कपल या ठिकाणी बसलेला आहे. सो दीज आर द ऑल काइंड्स ऑफ ऍक्टिव्हिटीज. या सगळ्या मानवी काय आहेत? क्रिया आहेत. जे काही हरकती या ठिकाणी इमेज मध्ये दिसत आहेत, आपल्याला म्हणता येईल की येस, हे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जी काही ह्युमन बिईंग आहे ती काय करते? या ठिकाणी काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करते. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या सर्व ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी आपण काय म्हणतो? मानवी क्रिया असं म्हणतो. तुम्ही जेवताय, ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही ऑफिसला काम करताय, ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही स्वयंपाक करताय, ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही अजून काही गोष्टी परिपूर्ण करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता या ठिकाणी पोस्ट मिळण्यासाठी या ठिकाणी अभ्यास करताय, दिस इज ऑल्सो ह्युमन ऍक्टिव्हिटीज. तो कॉन्सेप्ट क्लिअर झाला? व्हॉट इज मीन बाय ह्युमन ऍक्टिव्हिटी. ह्युमन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? तर साध्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतो, एखादा ध्येय किंवा एखादा उद्देश परिपूर्ण करण्यासाठी केलेली क्रिया म्हणजेच मानवी या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी मानवी क्रिया आहे. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा डेफिनेशन काय? एखादा उद्देश परिपूर्ण करण्यासाठी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाकडून केल्या गेलेल्या क्रिया म्हणजेच मानवी क्रिया. जसं मी तुम्हाला आता सांगितलं ते बघा, त्या इमेज मध्ये सगळ्या व्यक्तींच्या काय त्या ठिकाणी क्रिया आहेत. गॉट द पॉइंट ना. पुढे बघा, यामध्ये मग काय काय असू शकतं? तर बघा, याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात. एक काही कामामुळे आपल्याला अर्निंग होते आणि काही कामामुळे आपल्याला अर्निंग होत नाही. म्हणूनच याला काय म्हणायचं? या ठिकाणी म्हणतो आर्थिक, लक्षात ठेवा, आर्थिक क्रिया आणि
आणि गैर आर्थिक क्रिया. गॉट द पॉइंट, राईट? बघा आता याच्यामध्ये बेसिक फरक मग आम्ही तुम्हाला सांगितला, बेसिक दोघांमधला फरक. फॉर एक्झाम्पल मानवी क्रिया म्हणजे लोकांद्वारे केल्या जाणाऱ्या कोणत्याही क्रिया ज्याचा समावेश प्रत्यक्ष काय होतो, पर्यावरणावर पडत असतो. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी मनोरंजन, राहणीमान, आवश्यकतेसाठी पैसा, भांडवल उभारणे इत्यादी काय मानवी क्रिया आहेत. आता याच्यामध्ये पण बघा, आर्थिक व्यवसाय म्हणजेच काय काय आर्थिक व्यवसाय आपण काय करू, शेती, उत्पादन, ह्या सगळ्या काय आर्थिक क्रिया, बिझनेसेस. सामाजिक परस्पर संवाद, हा बाबा ह्या काय नॉन इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज आहेत. आता याच्यामध्ये काय येणार आहे, आपण मनोरंजनासाठी काहीतरी करतो, आपण स्थलांतर करतो, आपण सामाजिक संवाद साधतो एकमेकाबरोबर, नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत. इतर क्रिया बरोबर आहे, जसं झोपणे किंवा विश्रांती घेणे, मनोरंजन, युद्ध, व्यायाम, क्रिकेट खेळणे इत्यादी ज्या आहेत त्या सुद्धा काय त्या ठिकाणी मानवी क्रिया आहेत. सो बेसिक लेवलला या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट समजून आली. इमेज थोडस या ठिकाणी स्कॅन करून घ्या ताकी तुम्हाला समजून येईल. आपल्या पहिल्या पीपीटी मध्ये किंवा पहिल्या स्लाइड मध्ये आपल्याला काय शिकायला भेटलं, तर ह्युमन ऍक्टिव्हिटी म्हणजे काय आपण ते या ठिकाणी शिकून घेतलेलं आहे. नाव पुढे बघा, टाइप्स ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटीज, मानवी ज्या क्रिया आहेत या मानवी क्रियाचे प्रकार या ठिकाणी किती आहेत. तर मानवी क्रिया जर पाहिल्या तर आपल्याला समजून येतात दोन मानवी क्रिया आहेत. त्या म्हणजे पहिला आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अँड सेकंड जो आहे तो नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे याला मराठीमध्ये काय म्हणायचं तर आर्थिक क्रिया. आता नावामध्येच काय त्याचा अर्थ आहे, आणि या ठिकाणी काय गैर आर्थिक क्रिया. गॉट द पॉइंट. आर्थिक आणि गैर आर्थिक म्हणजे तुम्ही जर पाहिलं, शेती कशासाठी कसली जाते तर उत्पादन आणि उत्पादनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पैसा मिळावा, म्हणजेच काय या ठिकाणी अर्निंग, मिळकत निर्माण व्हावी म्हणून आपण शेती करतो. या ठिकाणी हेल्थ सर्व्हिस आहे, डॉक्टर काय करतोय की त्याला पैसा भेटावा यासाठी काय करतोय, दवाखाना ओपन केलेला आहे. इकडे जर तुम्ही नॉन ऍक्टिव्हिटी मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी चॅरिटी आहे ना, दान धर्माचं काम केलं जातं, आणि या ठिकाणी पूजा आहे. तर पूजा आणि चॅरिटी करून कोणाला काही फायदा होतोय का, तर काही फायदा होत नाही. इकॉनॉमिकली जर पाहिलं तर काही फायदा होत नाही. एनिवेज, सो बेसिक लेवलला आपल्याला गोष्ट कळली की अशा क्रिया की ज्या क्रियाच्या माध्यमातून अर्निंग किंवा पैसा निर्माण होतो, संपत्ती निर्माण होते, त्याला आर्थिक क्रिया म्हणायचं. आणि अशा काही क्रिया आपण केल्या जातात की ज्याचा आर्थिक फायदा होत नाही, ते स्वतःचा सेल्फ रिलायंट म्हणतो आपण त्याला, स्वतःचा फायदा किंवा स्वतःला चांगलं वाटण्यासाठी ज्या आर्थिक क्रिया केल्या जातात त्यांना काय म्हणतो आपण या ठिकाणी गैर आर्थिक क्रिया असं म्हणतो. आर्थिक क्रियामध्ये लाभाची अपेक्षा असते, तर गैर आर्थिक क्रियामध्ये या ठिकाणी कोणत्याही लाभाची अपेक्षा नसते. मग मला एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी सांगा, आपली आई आपल्यासाठी खूप काय करते, काम करते, मग हे कशामध्ये येईल, हे आर्थिक क्रियामध्ये येईल की गैर आर्थिक क्रियामध्ये? तो अर्थातच हे काय येईल या ठिकाणी गैर आर्थिक क्रियामध्ये या ठिकाणी येणार आहे ना. आता आपण पुढे जाऊया. सो पहिला जो आहे कॉन्सेप्ट जो आहे आपण तो पहिला पाहून घेऊया. आता आपण हे समजून घेतलं की टाइप्स किती आहेत, तर दोन. त्यातला पहिला जो आहे आर्थिक क्रिया जी आहे ही आर्थिक क्रिया आपण या ठिकाणी बघून घेऊया. फॉर एक्झाम्पल बघा, बिझनेसेस. आर्थिक क्रिया म्हणजे काय, वस्तू आणि सेवांचे उत्पादन प्रक्रियामध्ये जेवढ्या काही क्रिया केल्या जातील त्या सर्व क्रियांना काय होतो, आर्थिक क्रिया म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता हा पेन आहे, हा पेन निर्माण करायला काय झालंय, वस्तू सेवा लागल्या, फॅक्टरीज लागलेल्या आहेत, हे काय आहे, आर्थिक क्रिया आहे. हा बोर्ड आहे, बोर्ड सुद्धा आर्थिक क्रिया आहे. कॅमेरा आहे, कॅमेरा सुद्धा आर्थिक क्रिया आहे. तुम्ही बघा तुमच्या हातामध्ये असणारा जो मोबाईल आहे, हा मोबाईल सुद्धा काय या ठिकाणी आर्थिक क्रिया आहे. गॉट द पॉइंट. बघा या ठिकाणी दुसरं त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य काय की आर्थिक क्रिया लाभासाठी केल्या जातात, अर्थातच लाभासाठी केल्या जातात. तुम्ही अभ्यास करताय तर कशासाठी, तुम्हाला लाभ भेटावा म्हणून. सो महत्वाचं नेक्स्ट वाला कंटेंट आहे. या आर्थिक क्रिया व्यक्तिगत किंवा सामुदायिक गरजा परिपूर्ण करण्यासाठी आर्थिक क्रिया केल्या जातात. बरोबर आहे. एक ग्रुप एकत्र आला, कंपनीमध्ये ग्रुप एकत्र येऊन कार्य केलं जातं, क्लिअर आहे. सो ते झालं सामुदायिक. किंवा शेतीमध्ये एकटा माणूस सुद्धा काम करू शकतो, ते काय आहे या ठिकाणी झालं व्यक्तिगत. गॉट द पॉइंट ना. बघा, राष्ट्राच्या उत्पन्नात आर्थिक क्रियांचा समावेश असतो. आता तुम्ही जर बोलात तर गैर आर्थिक क्रिया ज्या आहेत, गैर आर्थिक क्रिया आपल्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये काय भरीव काय म्हणतो आपण त्याला, काही प्रभाव टाकतात का किंवा काही भरीव कामगिरी करतात का, तर अर्थातच नाही, कारण त्या नॉन इकॉनॉमिकल आहेत, बिकॉज त्याच्यापासून काही आर्थिक लाभ होत नाही म्हणून. तर जीडीपी किंवा त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी जीडीपी किंवा आर्थिक नॅशनल इन्कम मध्ये फक्त कशाचा समावेश होतो, तर या ठिकाणी इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीचा समावेश होतो. जवळपास सर्व क्षेत्रामध्ये या ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि उदरनिर्वाहासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी, संपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी या ऍक्टिव्हिटी काय केल्या जातात या ठिकाणी निर्माण केल्या जातात. मग प्रश्न असा पडतो की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज कशाच्या माध्यमातून चालतात, तर प्रोफेशनल नॉलेज किंवा प्रोफेशन, व्यवसाय, त्याला काय म्हणतो आपण विशेष ज्ञानाच्या माध्यमातून चालतात.
रोजगाराच्या माध्यमातून या गरजा चालतात आणि बिझनेसेस म्हणजेच काय आहे या ठिकाणी व्यवसाय, या 3 घटकामधून काय होतो, या आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या आर्थिक क्रिया निर्माण होताना आपल्याला किंवा यांचं फंक्शनिंग जे आहे, वर्किंग प्रोसेस जी आहे या 3 घटकाच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. फॉर एक्झाम्पल डॉक्टर प्रोफेशनल आहे, त्याच्या हाताखाली काम करणारे एम्प्लॉई आहेत आणि एकंदरीत प्रोफेशनल प्लस एम्प्लॉई प्लस स्पेशलाइज नॉलेज वाले यांना एकत्रित मिळून काय आहे तो या ठिकाणी बिझनेस तयार होतो. गॉट द पॉइंट. सो पहिला आपल्याला कॉन्सेप्ट समजलेली आहे ती म्हणजे काय, आर्थिक क्रिया म्हणजे एक्झॅक्टली काय आहेत. नाव पुढे आपण बघूया. जसं फॉर एक्झाम्पल उत्पन्न मिळवण्यासाठी केलेल्या आर्थिक क्रिया या कायदेशीर असायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत आहे की चोरी केली, डकैती केली आहे ना, लुटालूट केली, यांना आर्थिक क्रिया म्हणता येणार नाही. तर त्या आर्थिक क्रिया ज्या आहेत तुमच्या कशा पाहिजेत, कायदेशीर असणं गरजेचं आहे. कायदेशीर पाहिजेत म्हणजे बाय लॉ पाहिजेत, लिगली पाहिजेत. तस्करी वगैरे वगैरे या आर्थिक क्रियाचा याच्यामध्ये समावेश होत नाहीये. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल बघा, चोरी आहे, तस्करी आहे, अंमली पदार्थ व्यापार आहे, घरफोडी आहे, बेकायदेशीर कृती आहेत, या आर्थिक क्रिया होणार नाहीत. भले ते ज्याने चोरी केली त्यासाठी आर्थिक क्रिया असतील पण त्याला बर्ड व्ह्यूनी म्हणजे मोठ्या दृष्टिक्षेपातून जर पाहिलं तर त्या आर्थिक क्रिया होणार नाहीत. तर अर्थातच आपल्याला आर्थिक क्रिया म्हणजे काय हे समजून आलेलं आहे. आता या आर्थिक क्रियामध्ये काय काय येतं बघा, वस्तू सेवाचे उत्पादन घेणे, एनी काइंड ऑफ वस्तू आणि सेवा, कोणत्या पण वस्तू घ्या, कोणत्या पण सेवा घ्या, याचं उत्पादन याच्यामध्ये येतं ना. वस्तू सेवा वापरणे हे सुद्धा आर्थिक क्रियामध्ये येतं. उत्पादित वस्तू आणि सेवांचे वितरण हे सुद्धा आर्थिक व्यवसायामध्ये येतं किंवा आर्थिक ऍक्टिव्हिटीमध्ये येतं. आणि संसाधनांचं व्यवस्थापन, ह्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टीचा समावेश कशामध्ये येतो तर या आर्थिक क्रियामध्ये होतो. आय होप की आता तुम्हाला या ठिकाणी आर्थिक क्रिया म्हणजे काय हे समजून आला असेल. आता जर तुम्ही इमेज पाहिले तर तुम्हाला अजून याचा अर्थ जो आहे तो क्लिअर होईल. काय काय आर्थिक क्रियामध्ये बघा, विकणे सेलिंग, विकत घेणे बाईंग, बरोबर आहे, डिस्ट्रीब्युशन वितरण, बरोबर आहे, त्यासोबतच काय आहे वर्किंग फॉर मनी, पैशासाठी काम करणे, त्यानंतर मेकिंग फॉर समथिंग देन सेल, बरोबर आहे. म्हणजेच काय आपण जे बी निर्माण करू त्याचं वितरण होणे, त्याची काय करायची विक्री होणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा समावेश आपल्याला कशामध्ये होतो आर्थिक क्रियामध्ये होतो. आय होप की आर्थिक क्रिया या ठिकाणी तुम्हाला क्लिअर झाली असेल. थोडक्यात काय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे जे काम करणार आहे, ज्या कामातून तुम्हाला लाभ भेटणार आहे, आर्थिक लाभ भेटणार आहे ना, त्या सर्व कामकाजांना काय म्हणतो आपण या ठिकाणी आर्थिक क्रिया असं म्हणतो. गॉट द पॉइंट. नाव आता पुढे बघा, या ठिकाणी काय आहे सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज दिलेला आहे, समजून घ्या, खूप महत्त्वाच्या नोट्स आहेत या. आता एक सर्क्युलर राऊंड मध्ये की ह्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज कशा काम करतात आपल्याला ते बघायचं आहे. सेंटरला कोण असणार आहे तर ऑब्व्हियसली मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी सरकार असणार आहे, समजलं. सो बघा या ठिकाणी काय आहे सरकार आहे. त्यानंतर मग सरकारच्या आजूबाजूला कोण आहेत, नोकरदार असतील, बिझनेसेस असेल, मार्केट असेल. क्लिअर आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रोडक्ट मार्केट, उत्पादन किंवा उत्पादक बाजारपेठा, इथे कोण आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही आम्ही व्यक्ती, हाऊसहोल्डिंग म्हणतो किंवा हाऊसहोल्ड. आता इथे कोण आहे फॅक्टर कॉस्ट किंवा फॅक्टर मार्केट, बरोबर आहे. इथे कोण आहे बिझनेसेस, बरोबर आहे. आता हे समजून घ्या एक्झॅक्टली काय आहे प्रोडक्ट मार्केट आणि फॅक्टर मार्केट हे प्लस इंडिव्हिज्युअल. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, बरोबर आहे, कंझ्युमर स्पेंडिंग कशामध्ये करतोय, आता कुठून तरी आपल्याला आपण एका ठिकाणून सुरू करूया की आपल्याला त्याला समजून येईल. फॅक्टर मार्केट, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा फॅक्टर मार्केट म्हणजेच काय आहे, या ठिकाणी संसाधन आहेत. काय आहे संसाधन. आता फॉर एक्झाम्पल बघा की फॅक्टर मार्केट म्हणजे थोडक्यात बाजारपेठा आहे ना. बाजारपेठा निर्माण करण्यासाठी सरकार काय करेल माहिती आहे का, खर्च करावा लागतो. सरकारला काय करावं लागतं, खर्च करावा लागतो. याच्या बदल्यामध्ये बाजारपेठामध्ये जे लोक एंगेज आहेत हे त्याच्या सरकारच्या सेवेच्या बदल्यात त्या सरकारला काय करतात या ठिकाणी फीस पे करतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा या ठिकाणी जर तुम्ही पाहिला बघा, फॅक्टर मार्केट किंवा बाजारपेठामधून काय होतं या ठिकाणी बाईंग प्रोडक्ट फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. आता काय होणार आहे या ठिकाणी, समजा फॉर एक्झाम्पल मला एखादी वस्तू, मला हा पेन बनवायचा आहे, मला काय करायचं आहे हा पेन बनवायचा, तर ह्या पेनसाठी लागणारे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे मला या ठिकाणी प्लास्टिक लागल, मला या ठिकाणी इंक लागल, मला या ठिकाणी रबर लागल, हे मी इकडून घेतोय, तर हे मी काय करतो या ठिकाणी मार्केटमधून घेणार आहे. क्लिअर आहे. सो पेमेंट ऑफ रिसोर्सेस म्हणजेच काय केलं मी, याच्यासाठी लागणारे सर्व गोष्टी त्याला कच्चा माल म्हणून, थोडक्यात कच्चा माल घेतला आणि त्याच्या बदल्यामध्ये मी त्या कच्च्या मालाच्या ओनरला मी पैसे दिले.
सरकारने यांची व्यवस्था करण्यासाठी सरकारने खर्च केला. या लोकांनी काय केलं माहिती, फॉर एक्झाम्पल बघा, कच्चा माल घेण्यासाठी मी 100 रुपये दिले, मी 100 रुपये या कच्च्या मालाच्या मालकाला दिले, बरोबर आहे. त्या 100 रुपयापैकी 20 रुपये तो काय करणार, या ठिकाणी सरकारला देणार, बिकॉज का सरकारने त्याची व्यवस्था केलेली आहे म्हणून, आणि त्याच्या बदल्यात सरकार पुन्हा त्यांच्यावर खर्च करणार. सो एक गट आपल्याला समजला, कच्चा माल, बरोबर आहे, कच्चा माल आम्ही घेतला, बरोबर आहे, या ठिकाणी बिझनेसेस मध्ये आणला, म्हणजेच उत्पादन प्रक्रियेमध्ये आणला. आता मी या ठिकाणी फॅक्टरी टाकलेली आहे, माझ्या फॅक्टरीमध्ये मी हा पेन काय केला, या ठिकाणी बनवलेला आहे. क्लिअर आहे, माझ्या फॅक्टरीमध्ये मी हा पेन या ठिकाणी बनवलेला आहे ना. आता हे उत्पादन तयार झालंय मार्केटमध्ये जाण्यासाठी, ते टॅक्स अँड टॅक्स ब्रेक्स, बरोबर आहे. आता लक्षात ठेवा, मला काय करावं लागणार आहे, इथे टॅक्स द्यावं लागणार आहे. समजते माझं बोलणं, किंवा सरकार माझ्याकडनं या ठिकाणी याच्यावर टॅक्स घेणार आहे. प्रोडक्शन टॅक्स असेल, जीएसटी असेल, आहे ना, हे काही महत्वाचे टॅक्स आहेत. बरं, मग मी टॅक्स घेतल्यानंतर मी काय करतोय, माझी वस्तू, सेवा आणि प्रोडक्शन काय केलं माहिती, या ठिकाणी मार्केटमध्ये पाठवलं. कोणतं मार्केट, हे कच्च्या मालाचं मार्केट, आणि हे काय आहे, या ठिकाणी पक्क्या मालाचं मार्केट, त्याला काय म्हणतो, द प्रोडक्ट मार्केट. आता मार्केटमध्ये प्रोडक्ट येऊन पोहोचलेला आहे, समजतंय, मार्केटमध्ये काय या ठिकाणी प्रोडक्ट येऊन पोहोचलेलं आहे. मग आता काय होणार बघा, इथून सुरू झालेली चेन, कच्चा माल, वस्तू सेवा बनल्या, मग बनल्यानंतर ते डिस्ट्रीब्यूट केल्या आणि कुठे गेल्या, या ठिकाणी मार्केटमध्ये गेल्या, बरोबर आहे. सो बिझनेस इन्कम, आता माझी वस्तू मार्केटमध्ये विकल्यामुळे मला काय झालं रे, मला या ठिकाणी इन्कम झालं की नाही, येस, तर मला इन्कम झालं, आणि मला जे झालेलं इन्कम आहे ते सर्व्हिस अँड गुड्स म्हणून मला त्याच्यावरचा टॅक्स सरकारला या ठिकाणी द्यावा लागेल. नाव मग आता हे घेणारे कोण आहेत, तर इथे बघा, हे जे लोक आहेत, तुम्ही आम्ही काय करतो, नोकऱ्या करतो, बिझनेस करतो, व्हॉट एव्हर आमची जी अर्निंग आहे. सो या ठिकाणी ह्या व्यक्तीला पेन घ्यायचा आहे, म्हणून ती काय करते, या ठिकाणी मार्केटमध्ये येते, म्हणून त्याला काय लिहिलेलं आहे, तर कंझ्युमर स्पेंडिंग. ग्राहक या ठिकाणी काय करतात, आपल्याला आवश्यक असणाऱ्या सेवा आणि वस्तू काय करतात, या ठिकाणी विकत घेतात. याला म्हणायचं सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी, बरोबर आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. नाव आता या ठिकाणी मग बघा, आपल्याला सॅलरी भेटते, तर आपल्याला सरकारला टॅक्स द्यावा लागतो, त्याच्याबद्दल टॅक्स आपल्याला सरकार काय करेल, आपल्याला या ठिकाणी काय करते, सरकार त्याची सुविधा देईल. त्यासोबतच काय, इथून पुन्हा गुड्स अँड सर्व्हिस पुन्हा इकडे सरकारला सुद्धा द्यावी लागेल, म्हणजेच मार्केटमध्ये सरकार स्पेंडिंग करताय, आणि त्याच्याबद्दल मार्केटमध्ये लोक सरकारला पुन्हा या ठिकाणी फीस देत आहे, टॅक्स देत आहे. तो याला काय म्हणायचं, सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी. आणि हे जर समजून घेतलं ना, तर तुम्हाला याचा दुसरा पण अर्थ सांगतो, याला म्हणायचं सर्क्युलर फ्लो ऑफ कॅश, किंवा मनी कॅश फ्लो असंही याला म्हणतात. काय म्हणतात, मनी कॅश फ्लो. गॉट द पॉइंट. सो आय होप की तुम्हाला या ठिकाणी मनी कॅश फ्लो किंवा सर्क्युलर फ्लो ऑफ इकॉनॉमी हे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज हे या ठिकाणी क्रिस्टल क्लिअर समजलं असेल. गॉट द पॉइंट. क्लिअर झालंय ना. पुढे जाऊया आपण, बरोबर, एकदम शांत पद्धतीचे नोट्स आहेत आपल्या. नाव आता या ठिकाणी काय तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. आर्थिक क्रियाचे क्षेत्र. आता ह्या ज्या आर्थिक क्रिया आहेत, हे कोणत्या कोणत्या क्षेत्रामधून चालतात भाई, तर बघा, या ठिकाणी प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय म्हणजे असे 3 मेजर क्षेत्र आहेत. प्रायमरी ऍक्टिव्हिटीज, सेकंडरी ऍक्टिव्हिटीज अँड टर्शरी ऍक्टिव्हिटीज. तर बघूया प्राथमिक आर्थिक क्रिया. एक्झॅक्टली प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय, क्लिअर आहे. सो प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीय आर्थिक क्रिया आणि तृतीय आर्थिक क्रिया. इथं जर तुम्ही पाहिलं तर ऍग्रिकल्चर, डेअरी, फिशिंग आणि या ठिकाणी फॉरेस्ट, बरोबर आहे. आता याचा अर्थ बघा काय आहे, अशा आर्थिक क्रिया, बरोबर आहे, अशा आर्थिक क्रिया की ज्या थेट नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहेत, बरोबर आहे. प्राथमिक क्रिया म्हणजे या अशा आर्थिक क्रिया असतात की त्यांचा थेट संबंध जो आहे डायरेक्ट निसर्गात अवलंबून असणाऱ्या, उपलब्ध असणाऱ्या संसाधनावर असतो. आता या ठिकाणी बघा ना, शेती डायरेक्ट निसर्गावर अवलंबून आहे, त्यानंतर डेअरी फार्मिंग निसर्गावर अवलंबून आहे, फिशिंग मासेमारी निसर्गावर अवलंबून आहे, या ठिकाणी फॉरेस्ट म्हणजे जंगलाचे लाकूड तोड निसर्गावर अवलंबून आहे, बरोबर आहे. डायरेक्ट हे काय आहे, याला म्हणायचं आपण या ठिकाणी प्रायमरी सेक्टर. समजलं, म्हणजे थेट निसर्गाच्या संसाधनावर अवलंबून असणाऱ्या घटक म्हणजे प्रायमरी. दुसरं काय, सेकंडरी. सेकंडरी म्हणजे उद्योग क्षेत्र. या ठिकाणी प्रायमरी सेक्टर मधून कच्चा माल इथे उद्योगामध्ये आणला, याला काय म्हणायचं, हे काय झाला, नवीन पदार्थ तयार झाला, म्हणून हे काय उद्योग क्षेत्र आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. जसं फॉर एक्झाम्पल बघा, कच्च्या मालाचा वापर करून या ठिकाणी कार बनली, या ठिकाणी अजून काय बिस्किट बनले, या ठिकाणी शर्ट बनला, या ठिकाणी काय बनलेला आहे, पुन्हा या ठिकाणी खुर्ची बनलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो समावेश आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश उद्योग क्षेत्रामध्ये होतो. थोडक्यात सेकंडरी म्हणजे उद्योग क्षेत्र असं म्हणा, प्राथमिक म्हणजे काय, शेती वगैरे असं म्हणा. नाव टर्शरी म्हणजे काय रे, तर या ठिकाणी सेवा क्षेत्र म्हणायचं, बरोबर आहे. आता तुम्ही बघा, हे डॉक्टर आहे, टीचर आहे, ही एक रेलगाडी चाललेली आहे, बरोबर आहे. सो हे काय आहे, हे काही ना काहीतरी सेवा प्रोव्हाइड करतायत, बरोबर आहे. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये
तीन मेन सेक्टर असतात, ते म्हणजे कोणतं? प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. म्हणजेच काय आहे? शेती क्षेत्र, मासेमारी क्षेत्र, त्यानंतर उद्योग आणि त्यानंतर सेवा. हे तीन महत्वाचे काय आहेत या ठिकाणी? महत्वाचे हे मुख्य मेन काय आहे त्याला अर्थव्यवस्थेचे क्षेत्र असं आपण म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत? ना पुढे जाऊया. बघा, प्राथमिक आर्थिक क्रिया मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, बरोबर आहे. थेट निसर्गावर अवलंबून असणाऱ्या ज्या संशोधन आहे, त्या संशोधनावर ज्या आर्थिक क्रिया अवलंबित आहेत त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? या ठिकाणी प्राथमिक क्रिया असं म्हणतो. गॉट द पॉइंट? नाव मग त्याचे एक्झाम्पल हे तुम्ही नंतर वाचत, मी जे सांगत आहे तो त्याचा आहे. ओके, आता याच्या एक्झाम्पल मध्ये बघा काय काय आहे. बघा, प्रायमरी म्हणजेच काय आहे? खनन, खान त्याला आपण असं म्हणतो खाणकाम. त्यासोबतच काय आहे? खनिजे, त्यासोबतच काय? ऍग्रिकल्चर सेक्टर, त्यासोबतच काय आहे? मासेमारी क्षेत्र, त्यानंतर काय आहे? फॉरेस्ट्री. बरोबर आहे. आता इथे ह्या इमेज मध्ये, लुक ॲट दिस इमेज, या इमेज मध्ये तुम्हाला जे बी काही दिसतंय हे सगळं काय आहे? या ठिकाणी काय आहे? प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. गॉट द पॉइंट? सो हे एकदा प्रॉपर बघून घ्या. नाव आपण सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. तुम्हाला सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये गेल्यानंतर हे समजून येईल इथे काहीतरी औद्योगिक क्षेत्र चालू आहे. कुठल्या ना कुठल्या घटकाचा कच्चा माल म्हणून वापर करून त्याच्यापासून नवीन जी वस्तू आहेत या नवीन वस्तू निर्माण केल्या जातात. जसं फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी टेलिफोन आहे, इथे नळ आहे, इथे लेबर आहे, इथे कॅपिटल आहे, इथे इलेक्ट्रिसिटी आहे, इथे अजून काय आहे? या ठिकाणी इथे हे इनपुट आहे, म्हणजे फायनली वस्तू बनवण्यासाठी कच्चा माल. इथे फॅक्टरी झाली, फॅक्टरी, आणि फॅक्टरीतून बाहेर पडणारा हा म्हणजे काय आहे? याला म्हणायचं औद्योगिकरण किंवा औद्योगिक इंडस्ट्रियलायझेशन. सर्व इंडस्ट्रियलायझेशन कशामध्ये येतं? तर सेकंडरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये येतं. व्हॉट द पॉइंट? नाव नेक्स्ट वाला बघा, टर्शरी. टर्शरी मध्ये काय? मग मी तुम्हाला सांगितलं, जेवढ्या काय आपण सेवा वापरतो त्या सर्वचे सर्व काय आहेत या ठिकाणी टर्शरी ऍक्टिव्हिटी मध्ये येतात. याच्यामध्ये काय काय आहे? या ठिकाणी बघा, विद्यापीठ आहे, मान्यता युनिव्हर्सिटी आहे, इथे स्कूल आहे, शाळा, इथे आपण काय शिक्षण घेतो, इथे हाऊसवेअर आहे, महत्वाचे काही वस्तू आणि सेवा, वस्तू आपण या ठिकाणी साठवून ठेवतो, आणि हे काय आहे? शॉप, आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण या ठिकाणी विकत घेतो. म्हणजे हे काय आहे? स्पेशली कंझ्युमर सर्व्हिस, म्हणजे सगळ्या प्रकारच्या सेवा. मी तुम्हाला सेवा देतोय, मी तुम्हाला लेक्चर देतोय, हे काय आहे? टर्शरी ऍक्टिव्हिटी आहे. गॉट द पॉइंट? सिंपल एकदम सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. नाव याचे जे काही वैशिष्ट्य जर असतील तर याचे काय वैशिष्ट्य आहेत बघा. या आर्थिक क्रिया ज्या आहेत, तुम्हाला काय वाटतं आर्थिक क्रियाचे काय महत्वाचे वैशिष्ट्य आहेत? बरोबर आहे. सो त्यातलं पहिलं वैशिष्ट्य जे आहे उत्पन्नाची निर्मिती, उत्पन्नाची निर्मिती होते. आतापर्यंत आपण तेच बघत आहेत. आतापर्यंत आपण काय बघतोय? तेच बघतोय की आपण एखाद्या घटकाचं, लक्षात आलं, पुढे घेऊया आपण, एखाद्या म्हणजे काय म्हणतो, एखादी क्रिया केल्यानंतर ज्याच्यामधून आपल्याला फायदा होईल, ज्याच्यामधून उत्पन्नाची निर्मिती होईल, त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणून काय? इन्कम जनरेशन. आर्थिक क्रियामधून इन्कम जनरेशन होतं, हे काय आहे? त्याचं एक महत्वाचं काय आहे या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. क्लिअर आहे? इथे बघा, आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथे हा माणूस आहे, तो इथे इन्व्हेस्टमेंट करतो. इन्व्हेस्टमेंट केले की त्याच्या संपत्तीत वाढ होईल, वाढ झाली की पुन्हा तो इन्व्हेस्टमेंट करेल, पुन्हा वाढ करेल. म्हणजेच काय? याच्यामधून मोठा फायदा आहे आणि उत्पन्नाची या ठिकाणी काय होते? निर्मिती होते. दुसरा काय? उत्पादकता का म्हणजे काय? ही याचं एक वैशिष्ट्य आहे. समजा या ठिकाणी जर आपण दोन वस्तू काय केल्या माहितीये का? कच्चा माल म्हणून टाकल्या. आता इथे आहे ना, हे काय? हे बघा, या ठिकाणी लेबर आणि कॅपिटल आहे. या दोन घटकांनी काय केलं माहितीये का? इथे याच्यावर प्रक्रिया झाली, याची उत्पादकता वाढली, आणि उत्पादकता वाढून काय झालं? या ठिकाणी फायनल गुड्स काय झालं? या ठिकाणी बाहेर पडलं. आपण त्याला काय म्हणतो? उत्पादकतेला. म्हणजे किती दोन माणसांनी काम केल्यानंतर किती उत्पादन झालं, तर तो एक त्याचा काय आहे या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट, उपभोग, कन्झम्पशन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वस्तू आणि सेवा कशासाठी निर्माण होतात? तर या ठिकाणी कन्झम्पशन करण्यासाठी. बघा ना, कार काय करते? फ्युएल कन्झ्युम करते. आपण काय करतो? या ठिकाणी आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा आपण कन्झम्पशन मानतो, उपभोग आहे ना. त्यानंतर पुन्हा हत्ती काय करतोय? या ठिकाणी गवत खातोय. इथे ही व्यक्ती काय करत आहे? केळी तोडत आहे. बरोबर आहे. सो आपण काय करत आहे? या ठिकाणी कन्झम करत आहेत, आहे ना. म्हणजे कोणतीही वस्तू आणि सेवा आपण काय करतो? या ठिकाणी तिचं कन्झम्पशन करत आहे. हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कमाईचा आहे तो ऑब्विसली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता इथपर्यंत कमाई झाली, पुन्हा इथपर्यंत झाली, इथपर्यंत झाली. फायनली अल्टिमेटली डेस्टिनेशन काय आहे? की आपली कमाई, म्हणजे नफा जास्त मिळणे, हा काय आहे? या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा मेन मोटो आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य बघा, जोखीम आणि अनिश्चितता. बरोबर आहे. याच्यामध्ये जोखीम आणि अनिश्चितता निश्चित असते.
जसं फॉर एक्झाम्पल एक इमेज दाखवली तुम्हाला या ठिकाणी. धोका पण असतो. एखादी इंडस्ट्री समजा आपण बिझनेस सुरू केला तर याच्यामध्ये अनिश्चितता पण असते, धोका पण असतो. म्हणजे अनिश्चितता म्हणजे काय, की जर एका दिवसाचा जर 10,000 रुपये जर का सेल व्हायला जातो तर तसंच राहणार नाहीये. त्याच्यामध्ये कमी जास्तपणा पण येऊ शकतो. याला काय म्हणायचं, अनिश्चितता. एक दिवस 10,000 झाला तर एक दिवस 2,000 झाला, ही झाली अनिश्चितता. आणि एक दिवस झालाच नाही, मायनस मध्ये गेला, ती झाली काय आहे, त्यातला धोका. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिला त्या ठिकाणी वॉटर लेवल आहे, बरोबर आहे, वॉटर लेवल आहे. आता बघा हे वॉटर लेवल कंटिन्यू असंच राहतंय का, नाहीये. हे खाली वर खाली वर खाली वर काय होतंय, याला काय म्हणायचं, अनसर्टेनिटी, अनिश्चितता. आणि धोका काय, हे वॉटर डायरेक्ट काय झालं या ठिकाणी खाली आलं, बरोबर आहे. किंवा ही व्यक्ती जी आहे, ही व्यक्ती या ठिकाणी चालताना डायरेक्ट इथे खाली पडणे, याला काय झालं, रिस्क तयार झाली. किंवा हे वॉटर काय करणे, वर जाणे. समजलं ना, रिस्क आणि अनिश्चितता यातला तर का तो प्रकार आहे. आर्थिक क्रियामध्ये अनिश्चितता आणि धोका या दोन्ही गोष्टी या ठिकाणी असतातच असतात. नेक्स्ट, त्यानंतर बघा बायिंग अँड सेलिंग. आपण जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण करतो तो कशासाठी, कुणाला तरी विकत देतो किंवा कुणाला तरी या ठिकाणी विकत घेतो. सिंपल याचा काय आहे, हा मिनिंग आहे. नेक्स्ट वाला काय आहे, बचत आणि सेव्हिंग. अर्थातच आपण काय करतो, जेव्हा आपण सेव्हिंग पण करतो ना, असं तर आहे नाही की बाबा सगळं आपण उडून घेतो किंवा उडून टाकतो, असं तर काही नाही. सेव्हिंग पण महत्वाची. आणि जेवढी सेव्हिंग झालेली आहे त्याच्यामधून आपण इन्व्हेस्टमेंट करतो. आपण स्टार्टिंगला काय करतो, सेव्हिंग करतो, बचत करतो. आणि बचत झाल्यानंतर मग ती काय करतो, या ठिकाणी गुंतवतो. आणि गुंतवलेली तशीच काय होते, अशी वाढत जाते. क्लिअर आहे. सो हे काही महत्वाचे छोटे छोटे त्याचे वैशिष्ट्य आहे. संपत्तीमध्ये निर्मिती होते. ऑब्व्हियसली आपण या ठिकाणी जर समजा SIP लावली 5,000ची महिन्याला, तर ती 20-25 वर्षानंतर तुम्हाला 1-2 करोड रुपये देऊन जाईल. सो हे काय आहेत, हे काही महत्वाचे काय आहेत या ठिकाणी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचे काय आहेत या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत. समजलं. संकल्पना आपण आता समजून घेतली, त्याचे महत्वाचे वैशिष्ट्य समजून घेतले, प्रकार समजून घेतले, मेजर सोर्स समजून घेतले. नाव आता याच्या एक्झाम्पल कोणते एक्झाम्पल्स आहेत बरं, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल बघा, म्युझिक टीचर तो टीचिंग करतो आहे. मॅन वर्किंग फॉर द बँकिंग इन्स्टिट्यूशन, एक बँकेसाठी काम करत आहे. शेतकरी शेतामध्ये काम करत आहे, ते पण आर्थिक क्रिया आहे. वर्कर काय करतो, खाणकाम करत आहे. त्यानंतर पुन्हा एखाद्या मशिनरीवर लोक काम करत आहेत. शेतीमध्ये शिकारी, मासेमारी, वस्तूची निर्मिती, कापडाची निर्मिती, साखरेची निर्मिती, स्टीलची निर्मिती, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, हेल्थ सर्व्हिस, एज्युकेशन, ऍडमिनिस्ट्रेशन, हे सगळे जे काय आहेत, बिकॉज याच्यामधून पैशाची निर्मिती होते, म्हणून हे सगळे एक्झाम्पल कसे देत, तर हे सगळे एक्झाम्पल आहे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचे आहेत. नाव पुढे आपल्याला हे बघायचं आहे, गैर आर्थिक क्रिया. आता गैर आर्थिक क्रिया म्हणजे काय, याच्या उलट असणार आहेत, है ना. म्हणजे अशा आर्थिक क्रिया की ज्याच्यामधून इकॉनॉमिक बेनिफिट्स काहीच भेटत नाहीत, त्या म्हणजे सर्व काय येतात, गैर आर्थिक क्रिया आहेत. कळतो पॉईंट, बरोबर आहे. हे त्याचे काही महत्वाचे वैशिष्ट्य दिले येतं. त्याच्यामध्ये या ठिकाणी आर्थिक लाभ हे नसतंय, त्याच्यामध्ये करुणा असतो, प्रेम असतो, जिव्हाळा असतो, या सगळ्या गोष्टी. अर्थव्यवस्थेवर त्याचा काही परिणाम पडत नाहीये, बरोबर आहे. आणि उत्पादन बाजारात आणले जात नाही, आपण हे शेवटच्या मूल्यमापनावर बघू शकतो. आता हे तुम्ही हा इमेज बघा, या इमेज मध्ये काय आहे, तर हे काय करतंय, एक पेंटिंग करतंय. याच्यामधून काय फायदा, त्याला काही फायदा नाही. हे काहीतरी कुकिंग करते आणि हे काय करते, दोघं झाडाला पाणी देत आहेत. तर ते काय आहे, सेल्फ रिलायंट, स्वतःसाठी करताय, बरोबर आहे. स्वतःच्या काय म्हणतो आपण, मनाला चांगलं वाटावं म्हणून ते लोक काय करतायत, हे ह्या गोष्टी करताना आपल्याला पाहायला भेटतात. सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हणतो, स्वतःला चांगलं वाटावं म्हणून. याच्यामधून त्यांना काही फायदा भेटणार नाही आहे. तर हे नॉन इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज आहेत. तर याचे पण काही महत्वाचे वैशिष्ट्य आहेत का, तर येस, याचे महत्वाचे वैशिष्ट्य आहेत. बघा, गैर आर्थिक, नॉन इकॉनॉमिकल आहे म्हणजे काय, गैर आर्थिक, त्याच्यामधून कोणताही या ठिकाणी त्याला आर्थिक लाभ होणार नाही. ते ऐच्छिक स्वरूपाचे आहे. असं तुम्हाला कोणी बोलू शकतं का, तुम्ही जा आणि त्या झाडाला का नाही पाणी टाकून या, असं नाही, ते तुमच्यावर आहे. ते ऐच्छिक स्वरूपाचं आहे, हा त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये सोरास काय म्हणतो, सेल्फ रस त्याला म्हणतो आपण, स्वतःची आवडीनुसार करू शकतो. आपल्याला जर गरज वाटली, आपल्याला जर आवड असेल तरच आपण त्याला करू शकतो, अदरवाईज नाही. नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, बरोबर आहे. अँड प्रोव्हाइड सर्व्हिस. सो इम्पॉर्टंट गोष्टी ही आहेत की बाबा ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, बरोबर आहे. सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. नॉन इकॉनॉमिक काउंटर पार्ट सुद्धा आहे त्याच्यामध्ये, है ना. सो ह्या काही महत्वाच्या नॉन इकॉनॉमिकल जे काय आहेत या ठिकाणी वैशिष्ट्य असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता याच्या काही एक्झाम्पल्स कोणते तर एक्झाम्पल बघा, स्पेंडिंग टाइम ऑन फॅमिली, आपण आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवणे, है ना, हे याचं नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा एक्झाम्पल आहे. त्याच्यामधून तुम्हाला काय फायदा भेटतो, काहीच फायदा भेटत नाही. आपली हॉबी म्हणजे आपला छंद जोपासणे किंवा छंदासाठी आपण काय करतो, टाइम काढतो. त्यानंतर पुन्हा काय आहे, एखादी जी काही समाज असेल, जो दुर्भिक्षित समाज आहे, ज्याला
मदतीची गरज आहे याच्यासाठी तुम्ही काम करता, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही मनोरंजनासाठी कुठेतरी बाहेर जाता. त्यानंतर तुम्हाला काय म्हणतो आपण पार्टिसिपेटिंग रिलिजियस म्हणजे धार्मिक कार्यामध्ये, जसं आता गणपती वगैरे येतील ना, धार्मिक कार्यामध्ये तुम्ही काय करता, सहभाग घेता. ह्या सोशल वर्क करता. ह्या सगळ्या होम मेकिंग, मॅनेजिंग डेली टास्क, घरामध्ये अन्न बनवणे, मदर टीचिंग ए चाइल्ड आहे ना, मदर टीचिंग ए चाइल्ड. आता लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या मुलांना एकत्र करून शिकवणे ते इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये जाईल, परंतु आपल्या स्वतःच्या मुलाला शिकवणे हे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीमध्ये जाणार नाही आहे. सन वॉशिंग द कार और फादर म्हणजे ह्या आपण ज्या कौटुंबिक लेवलला केलेल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी कशाचा काय आहे, तर ह्या नॉन इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीचा काय आधार आहे. तर बेसिक लेवलला आपल्याला बेसिक लेवलला हे समजून आलेलं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी एक्झॅक्टली काय आहे. तर आपला हा टाइम आहे की ह्या दोघांमध्ये काय फरक आहे. तर फरक बघून घ्या. इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटीज परफॉर्म फॉर द इकॉनॉमिक गेन. तो ऑब्विसली आर्थिक क्रिया काय आता या ठिकाणी आर्थिक लाभ भेटण्यासाठी केल्या जातात. तर नॉन इकॉनॉमिकली गैर आर्थिक क्रिया आहेत आता याच्यामध्ये लाभाचा काही उद्देश नसतो. क्रिएट्स मॉनिटरी इन्कम, बरोबर आहे. या ठिकाणी काय की तुम्हाला पैशाची निर्मिती होते. इथे काय आहे, सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन आहे. इथे पैशाची निर्मिती होत नाही. परफॉर्म रेग्युलरली अँड म्हणजे हे नियमितपणे तुम्हाला पैसा मिळवून देतं. कांट बी द मेजर, हे आपल्याला मोजता येत नाही. आई वडिलांनी आपल्यासाठी केलेलं कार्य हे काय मोजता येईल का, तर हे मोजता येणार नाही. हा दोघांचा फरक आहे. अफेक्ट नॅशनल इन्कम, हे राष्ट्राचं जे इन्कम आहे याच्यावर याचा परिणाम असतो. तो नो इम्पॅक्ट ऑफ नॅशनल इन्कम म्हणजे आपण वडिलांसाठी किती काम केलं, बरोबर, याचा राष्ट्राच्या उत्पन्नावर काय फरक पडणार आहे का, त्याचा राष्ट्रातून काही फरक पडणार नाही. क्लिअर आहे. सो बिझनेस, प्रोफेशन एटसेट्रा वगैरे वगैरे आहे ना. डोमेस्टिक वर्क, सोशल वर्क म्हणजे घरगुती काम आपण जेवढे बी केलं आणि समाजासाठी आपण जेवढे बी काम करतो तर त्याचा काही इम्पॅक्ट असणार आहे का, नाही. दीज आर द सिंपल कॉन्सेप्ट, सिंपल थिंग्स, बरोबर आहे. पर्पज काय, अर्निंग आहे, सोशल वर्क आहे, आउटकम आहे, लेट टू क्रिएट वेल्थ, बरोबर आहे. जे मी तुम्हाला आता सांगितलंय हे थोडंसं वेगळ्या अँगलनी या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. सो हा दोघांमधला बेसिक लेवलचा डिफरन्स आहे ना. निष्कर्ष आपल्याला काय काढता येईल, तर यस, आर्थिक क्रिया आणि गैर आर्थिक क्रिया हे एकमेकाला काय आहेत या ठिकाणी पूरक आहेत. असं काही असं होणार नाहीये की बाबा, असं बिलकुल होणार नाही की एक आर्थिक क्रिया तिचा गैर आर्थिक क्रियेबरोबर काही संबंध असणार नाही. असं हे एकमेकाशी काय येतात, एकमेकाशी पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. दुसरा निष्कर्ष काय काढता येईल, अर्थव्यवस्था मजबूत राहण्यासाठी, अर्थव्यवस्था प्रॉपर चालण्यासाठी, अर्थव्यवस्था विकसित होण्यासाठी आपल्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीची या ठिकाणी गरज आहे. परंतु सामाजिक आरोग्य, सोशल हार्मनी म्हणतो आपण त्याला, सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी गैर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुद्धा या ठिकाणी महत्वाच्या आहेत. म्हणून समाजामध्ये मंदिर, मस्जिद, चर्च ह्या ज्या गोष्टी आहेत ते सोशली हार्मनी व्यवस्थित राहू म्हणून आहे. सो आय होप की बेसिक लेवलचा कॉन्सेप्ट आहे हा तुम्हाला या ठिकाणी बिलकुल समजून आला असेल. क्लिअर आहे. नाव हा टाइम आहे, इट्स नाव टाइम टू वाइंडिंग अप अवर टू द लेक्चर. सो महत्वाची गोष्ट ही आहे की आय होप की ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर समजून आल्या असतील. सिंपल आहे, पण मी तुम्हाला हे का घेतलं त्याचं कारण सांगू तुम्हाला मी. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की बाबा इकॉनॉमिक्स जो आहे ना, इकॉनॉमिक्स लक्षात ठेवा, म्हणजे इकॉनॉमिक्स जेवढा प्रॅक्टिकली शिकता येईल आणि शिकवता येईल तेवढा विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शिकवला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पण शिकला पाहिजे. क्लिअर आहे. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की हा चॅप्टर जो आहे तुम्ही समजून घ्या. पुढे अख्खं इकॉनॉमिक जे आहे या चॅप्टरवर असणार आहे. इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, जास्त आपल्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात बघायचं आहे. क्लिअर आहे. सो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय होईल, पुढे बघा मी तुम्हाला शिकवतो याचा अर्थ असा होत नाही की फक्त तुम्हाला मार्क्स, तुम्हाला नॉलेज भेटलं पाहिजे. नॉलेज देणं हे माझं काम आहे, हे माझं कर्तव्य आहे. फक्त तेवढ्यासाठी नको की बाबा झालं हा मी वाचलं. काही गोष्टी परिपूर्ण करायच्या, काही गोष्टी परीक्षेसाठी करायच्या, ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्या परिपूर्ण करण्यासाठी आहेत. क्लिअर आहे. आता तुम्ही बेसिक लेवलला एक गोष्ट जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा काय होणार माहितीये का, तसं तुम्हाला त्या विषयावर कमांड यायला लागेल. आणि एकदा विषयावर कमांड आली की बिलकुल कसाही प्रश्न येऊ द्या बरे, तर आपण त्या प्रश्नाचा आन्सर काय करू शकतो, आरामसे देऊ शकतो. नाव चॅप्टर नंबर 3 या ठिकाणी ओव्हर झालेला आहे. स्मॉल आहे परंतु महत्वाचा आहे. पुढचा जो लेक्चर असणार आहे त्याचा हा काय आहे, गाभा आहे, पाया आहे. क्लिअर आहे. आणि नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे ते असणार आहे इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था. पुढे आपण या ठिकाणी काय करणार आहे, या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती सुरू करणार आहे, किंवा भारतीय अर्थव्यवस्था जी आहे की तिचं स्वरूप कसं आहे, तिचे पिलर्स कोणते आहेत, क्षेत्रे कोणती आहेत, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं ट्रॅव्हलिंग कसं झालेलं आहे आपण ते सुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये या ठिकाणी बघून घेणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था प्रायमरी सेक्टरमधून टर्शियरी सेक्टरमध्ये गेली का, तर ह्याही गोष्टी आपल्याला काय करायच्या आता
डिस्कशनमध्ये करायचं नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे. सो तुम्ही सुद्धा या ठिकाणी वाचून या भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचे क्षेत्र, त्याचं टायटलचं नाव असेल. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आय होप तुम्हाला काही त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला डाऊट नसावा, बिकॉज बेसिक कॉन्सेप्ट आहे त्या समजणं समजून घेणं आपल्या सगळ्यांचं काम आहे. सो आपण भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. दॅट इज टायटल द सेक्टर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.